मित्रांनो, ही गोष्ट आहे आबास आणि किरणच्या संघर्षमय प्रवासाची। एका लहानशा खेड्यात आबास आणि किरण नावाचे दोन भावंड राहत होते। त्यांचे बालपण अतिशय कठीण परिस्थितीत गेले। त्यांचे वडील अपघातात गेल्यानंतर त्यांच्या आईने शेतात मोलमजुरी करून घर चालवण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती फारच हालाकीची होती। शिक्षणासाठी पैसे नव्हते, पण दोघांनाही शिक्षणाची आवड होती। आबास आणि किरणने ठरवलं की परिस्थिती कशी असली तरी शिक्षणासाठी काहीतरी मार्ग काढायचाच। शाळेनंतर दोघं मिळून धान्याच्या गोण्या उचलायच्या, रात्रीच्या अंधारात कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत अनेकदा उपाशी पोटी दिवस काढले, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांच्या मेहनतीकडे पाहून गावातल्या काही लोकांनी त्यांची चेष्टा केली। अरे, शिकून काय होणार, गरीब माणसाला कधीच यश मिळत नाही, असे टोमणे त्यांना ऐकावे लागत। पण त्यांच्या आईने नेहमीच त्यांना आधार दिला। ती म्हणायची, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा, एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल। आबासने शिक्षण पूर्ण करून अभियांत्रिकीची पदवी घेतली। नंतर किरणने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केलं। दोघांनी मिळून एका नवीन तंत्रज्ञानावर काम केले, ज्यामुळे गावातील पाण्याची समस्या सोडवता आली। त्यांनी गावातच एक मोठं हॉस्पिटल आणि शाळा उभारला, ज्याचा फायदा अनेक गरीब कुटुंबांना झाला। त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली। आबास आणि किरणला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। जे लोक त्यांच्या कष्टावर हसत होते, तेच आता त्यांची स्तुती करू लागले। त्यांच्या जीवनातून एकच शिकायला मिळते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणा माणसाला यशस्वी बनवतो। मित्र, स्वप्न मोठी बाळगा, मेहनतीने पूर्ण करा, तुमचं यशच तुम्हाला ओळख देईल। मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।